हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्याची सुरुवात झाली तर म्हणलं मसाल्यापासून सुरुवात करावी आणि मसाला सगळ्यात महत्त्वाचा आहे बरं का, म्हणजे वर्षभरासाठी. त्यासाठी मी आता तुम्हाला माझं बजेट सांगते. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं, म्हणजे बऱ्याच ताईंना असं वाटतं, की खूप खर्च येतो मसाला करायला. तर आपल्याला खर्च कमी येण्यासाठी काय करायचं, एकदा मसाला करून झाला, एक 2-3 महिने जाऊन द्यायचे आणि आपल्याला प्रत्येक महिन्याला थोडं-थोडं गरम मसाला आणायला सुरुवात करायची आणि ते पॅकेट अजिबात ते पॅकेट फोडायचं नाही. आपलं आहे असंच आपण कलेक्ट करायला सुरुवात करायची बरं का. म्हणजे खसखस आणून ठेवायची 1 महिन्यात, एका महिन्यात लवंग, दालचिनी असं सगळं-सगळं थोडं-थोडं आणत राहायचे. म्हणजे आपलं बजेट जास्तही होत नाही आणि आपल्याला खूप असं खर्च केल्यासारखं वाटत नाही. त्यासाठी ही मी छोटीशी टिप्स सांगितली तुम्हाला आणि मी ही तशीच करते बरं का. तीळ वगैरे एकदम छोटे-छोटे पाकीट आणून ठेवायची, म्हणजे आपलं बजेट कुठंच हलत नाही. तर चला आता तुम्हाला साहित्य दाखवते. ही मी 2-2.5 किलो मिरची घेतलेली, 2 किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो बॅडगी मिरची घेतलेली आणि त्यासाठी अर्धा किलो धने घेतलेले, अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ बघा प्रत्येक महिन्यात थोडं-थोडं साठवून अर्धा किलोच्या आसपास माझं तीळ आहे आणि कांदे तर 2-3 किलो मी कापून घेतले होते. वाळून झाल्यानंतर 1 ताट आहे. बाकीचं मग मसाले आहेत बाकीचे. लसूण घेतले अर्धा कुकरचा डबा आणि हे ताटात जे आहे ते कांद्याचे दाखवलेत आणि तेल घेतले मी अर्धा लिटर तेल घेतलेले आणि ते गरम करून थंड करून घ्यायचे सॉरी आणि बाकीचे जे गरम मसाले आहेत तुमचे ते सगळे तुम्ही वापरायचे आणि 100 ग्रॅम फक्त हळकुंड घेतलं होतं मी आणि बाकीचं साहित्य तुम्हाला जवळून पण दाखवते. अशी मिरच्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित देठ वगैरे काढून घ्यायचे. हे कांदा आहे आणि जे आपले तमालपत्र आहे त्यातले सगळंच घालायचं नाही. थोडंसं ठेवून टाकायचं आणि हे खोबरं घेतलेलं आहे, उभं चिरून घेतलेलं आहे चांगलं मस्त आणि हे कसं भाजायचं ते पण तुम्हाला आता दाखवणारच आहे आणि हे खसखस तीळ एकत्र करायचं नंतरनी. आता हे अर्धा किलोच्या आसपास तीळ आहे बरं का आणि 100 ग्रॅम फक्त हळकुंड घेतलं होतं आणि सुंठ ही 100-100 ग्रॅम घेतली होती. बाकीचे सगळे लवंग आहे, मेथी आहे, मिरची आहे, जिरं आहे, शाही जिरं आहे. सगळं म्हणजे जेवढं आपण गरम मसाले तुम्हाला जितकं घालायचं तेवढं घालायचं. विलायची भरपूर घालायची. म्हणजे मोठी विलायची आणि छोटी विलायची आणि दालचिनी सगळ्यात जास्त घालायची. दालचिनीने कसं होतं छान असा मस्त वास येत राहतो आपल्या प्रत्येक भाजीला छान असा वास येणार आहे. त्यासाठी दालचिनी जास्त घालून घ्यायची आणि बाकीचं साहित्य लवंग वगैरे जरा थोडंसं घालायचे. म्हणजे जास्तही मसाला आपल्याला जळजळ वगैरे म्हणतात ना लागतं, तसं लागत नाही आणि एकदम थंड असा मसाला राहतो हा. म्हणजे जास्तही ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना, त्यांना सुद्धा त्रास होणार नाही असा मसाला आहे हा. आणि तेल वगैरे घेत होतं आणि लसूण पण भरपूर घालायचं आपल्याला. एक पावशेरभर लसूण जर घेतला, निवडून झाल्यानंतर बरं का, पावशेर व्हायला पाहिजे लसूण, इतका लसूण घ्या तुम्ही. आणि आता मी सगळं साहित्य एकदम कमी कमी तेलात भाजून घ्यायचं. एकदम चमचा जे असतो ना आपला खाण्याचा चमचा, पोह्यांचा चमचा, तेवढंच तेल मी घातलेलं आहे. पहिल्यांदा असंच भाजून घेतलेलं आहे कोरडं-कोरडंच आणि त्यानंतर थोडंसं नावाला एकदम तेल टाकलेलं आहे. आपला चहाचा चमचा जो असतो, म्हणजे आपण चहा पावडर टाकतो किंवा पोहे खातो तो चमच्याने. तर चला आता तुम्हाला जवळून पण सगळं दाखवणारच आहे कशी भाजते मी आणि छान असा खमंग भाजून घ्यायचा. वास आला की म्हणायचं भाजलं आपलं, असं आपण समजून जायचं. आता हे अर्धा किलो मी त्याला धनं घेतलेले आहे. तर धनंसुद्धा मस्त असं गोल्डन ब्राउन भाजून घ्यायचं आणि शेवट एकदम थोडंसं तेल घालायचे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आपण का तर गरम तेल पण घालणार आहे. मसाला करून झाल्यानंतर त्या मसालेवाल्या मावशी असतात ना, त्या बरोबर त्यांच्या टायमिंगला ते घालतात. तर असं घालून घ्यायचे. तर मी आता गरम मसाला पूर्ण चांगला मस्त भाजून घेतलाय. जास्तही भाजायचा नाही. फक्त गरम मसाला एकदम असा काळपट भाजायचा नाही बरं का. आता हे तर सुंठ आणि दा हळकुंड भाजून घेतलेली आहे मी. तर सुंठ पण फोडून घेतली होती. त्याच्यामुळे तुम्हाला असे दिसत असेल. सुंठ आणि हळकुंड मस्त असं भाजून घेतलं आणि मग त्यामध्ये तीळ घातलं होतं आणि खसखस घातली होती. तीळ आणि खसखस एकत्र केल्यानंतर कसं होतं त्याचं जास्त करपलं जात नाही आणि बाकीचे मसाल्याचं तुमच्याकडून थोडंसं जरा जास्त भाजण्यात आले. काही टेन्शन घेऊ नका. का तर ते बाकीच्या मसाल्यांचं एवढं काही टेन्शन नसतं. उलट तुमच्या मसाल्याला कलरच छान येणार आहे. इतक्या थोड्याशा तेलामध्ये मी कांदा भाजून घेतलाय आणि चुलीला अंदाज कसा असतो आपल्याला चुलीवर एक तर भाजता येत नाही लवकर-लवकर. पण कांदा जर करपला तर काही घाबरू नका. कांदा एकदम छान कलर येतो. शेवट तुम्हाला मसालाही दाखवणार आहे मी. इतका सुंदर मसाला झाला होता ना कलर आणि एवढंसं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये मस्त असं भाजून घेतलं. एक-एक साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आणि कमी बजेटमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं. प्रत्येक महिन्याला आता आपला मसाला करून झाला. एक 2-3 महिने जाऊन द्यायचेत आणि प्रत्येक महिन्याला आपण गरम मसाल्याचं साहित्य थोडं असं बाजारामध्ये आपल्या आणत राहायचं म्हणजे आपल्याला जास्त मसाल्याचा खर्चही वाढत नाही आणि मसाला केल्याचा असं आपल्याला वाटत नाही, की आपण जास्त खर्च केले मसाल्याला आणि खोबरं वगैरे सुद्धा मी तशीच करत असते. प्रत्येक महिन्यात आपली 1-2 वाटी राहतातच. मग त्याच वाट्या आपल्या मसाल्याला ठेवून टाकायच्यात. तर मी सगळं साहित्य भाजून घेतलं आणि शेवटला मिरच्या ठेवल्या होत्या. तर टप घेतला होता आणि टपामध्ये न्यूजपेपर टाकून घेतला आणि फक्त बॅडगी मिरचीलाच मी तेल लावलं होतं. म्हणजे तेल थोडंसं घालून भाजून घेतल्या होत्या आणि ह्या वर्षी मी छोट्याशाच कढईमध्ये बरं का अख्खं सगळ्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या.
आणि फक्त बेडगी मिरचीलाच तेल का घातलं, तर ते मिरचीचं साल एकदम जाड असतं आणि त्यासाठी आपण बेडगी मिरची तेल लावून भाजून घेतली ना, तर जास्त हे होत नाही, म्हणजे कुटायलाही सोपं जातं आणि छान अशी बारीक होती आणि कलरलाही तरी खूप छान येते बरं का हे भाजून घेतल्यानंतर. आणि जी लवंग मिरची आहेत त्याला फक्त तुम्ही तसंच भाजून घ्यायचे आणि ठसका उठायला लागला म्हणून मी जरा स्कार्फ बांधून घेतला होता आणि इथं दत्त मंदिर आहे बघा समोर. इथं ही तर डंक आहे बरं का. त्या जी मावशी आहेत, मी दरवर्षी इथंच येते डंकामध्ये. तर हे शिवापूर आहे. हे शिवापूर गाव आहे. इथं मी येत असते करायला दरवर्षी आणि ह्याच ताईंकडून आता सध्या त्या वहिनी करत आहेत मसाला. म्हणजे ज्या मावशी आहेत त्यांच्या सुनबाई आहेत. नाहीतर मग प्रत्येक वेळेस ते मावशी आणि काका असायचे, पण काका आता नाहीत. त्याच्यामुळं मावशी आता घरातल्या कामासाठी गेले होते, तर त्यांची सुनबाईने मला दिला मसाला करून आणि माझ्या अगोदर पण बघा एका साईडला पोतं दिसतंय, तिथं त्यांचा नंबर होता. तरी पण मी खूप म्हणजे दरवर्षी जात असते. तर त्यांनी माझा मसाला पहिल्यांदा घेतला कारण म्हणल्या, "नाही तुम्ही जास्त लांबून येता, तुमचा पहिला मसाला करून देणार" म्हणल्या. तर मग त्या वहिनींनी छान असा मसाला करून दिला. तर कसं काय वाटते मसाल्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर आणि मीठ वगैरे सगळं त्या ताई म्हणजे घालतात त्या वहिनी ना अंदाजाने घालतात त्यांच्या. तर आपण फक्त मीठ घेऊन जायचं जाताना आणि तेल घेऊन जायचं थंड करून. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सगळ्यांनी सांगा बरं का. आणि मसाल्याचा वास तर घरभर वाजतोय तो बरं का अजूनसुद्धा. म्हणजे थोडंसं डिशमध्ये जरी काढून ठेवलं ना, तरी घरभर पूर्ण वास इतका छान वास येतो. तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करून पहा. अगदी कमी बजेटमध्ये प्रत्येक गृहिणीला असं करता आलं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये कसं कुठलंही साहित्य कसं कमी बजेटमध्ये करता येईल ना, ही आयडिया फक्त एक गृहिणीलाच माहिती असते आणि माझ्यासारख्या खूप ताई अशा करत असतील मला असं वाटते. तर ज्या ताई करतात ना, त्यांनी सुद्धा मला कमेंट करा बरं का. आणि हा मसाला कसा वाटला तुम्हाला नक्की सगळ्यांनी कमेंट आणि लाईक करायचे आणि ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगायचं. चला भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.